नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा फॅशन क्राफ्ट तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत अम्ब्रेला पॅटर्नची स्लीव्ज. ठीक आहे. अम्ब्रेला पॅटर्नची स्लीव्ज कशी तयार करायची तर बघा. बाहीची उंची आहे 7, आर्महोल गोलाई 16.5 आहे. ठीक आहे. आर्महोल गोलाई 16.5. तर ब्लाऊजची आर्महोल गोलाई मोजताना आपल्याला कशी मोजायची आहे बघा. हा आपला आर्महोल गोलाई राहते इथूनचा इथपर्यंत. तर हा पूर्ण राऊंड मोजायचा आहे. तर माझा हा पूर्ण राऊंड किती आहे? 16.5 आहे. ठीक आहे. तर हा तुमचा जो असेल तो 17-18 त्याचा काय करायचा आहे? 4th भाग काढायचा आहे. 16.5चा 4th भाग किती येते? 4.1 येते. ठीक आहे. तर हा आपल्याला माप लागणार आहे. ठीक आहे. हे अम्ब्रेला स्लीवची कटिंग आहे. तर बघा, हा फोल्ड, हा सरळ पेपर आहे ना, याला असं डबल फोल्ड करा. ठीक आहे. डबल फोल्ड केल्यावर पुन्हा एकदा फोल्ड करा. ठीक आहे. हे आर्महोल गोलाई तुमची जशी जे येत असेल ते तुम्ही 4ने डिवाईड करा. 17 असेल तर 17चा 4th भाग काढा. 18 असेल तर 18चा 4th भाग काढा. माझा 16.5 आहे तर त्याचा 4th भाग किती येते? 4.1. ठीक आहे. पेपरची फोल्ड अशी करायची. हा एक आहे, असा करून असा करायचा. ठीक आहे. ह्या कोणत्यावरून आपल्याला 7 टाकायचं आहे. पण माझं 7 येऊन नाही राहिलं आहे, 6च येत आहे. तर मी 6च घेईन. ठीक आहे. बाहीची उंची इथं पण 6च घ्या. इथं पण 6च घ्या. इथं पण 6च. इथं पण 6. इथं पण 6. ठीक आहे. माझी उंची 6 येत नाही तर मी 7 नाही येत आहे तर मी किती घेईन? 6 घेणार. ठीक आहे. 1 इंच कमी करून टाकते. तुम्हाला 7 पाहिजे नसेल उंची 7 घ्या, नाहीतर 8 घ्या, 6 घ्या, 5 घ्या. तुमच्या इच्छेनुसार जे उंची पाहिजे ते घ्या. मी 6 घेतली आहे. ठीक आहे. हा आपल्याला असं छान गोलाकारामध्ये आकार द्यायचा आहे. ठीक आहे. असं छान असा गोलाकार द्यायचा आहे अम्ब्रेलासारखा. पण आता याला कट करू. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? 16.5चा 4th भाग काढायचा आहे. माझा आर्महोल 16.5 आहे. तर काय आहे? हे असं नकानं करून घ्यायचं. हे बघा, हे असं आलं आहे. ठीक आहे. हा मधला पॉईंट आहे ना, इथे पॉईंट द्यायचा असं थोडंसं आपल्याला समजायला पाहिजे म्हणून. मग हे सरळ इकडे रेष ओढायची, त्रिकोण करायचा आणि इकडे सरळ रेष ओढायची. तर आपल्या 16.5चा 4th भाग किती येत आहे? 4.1 येत आहे. तर आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. इथे टाकायचं आहे 4.1. ठीक आहे. कुठे टाकला आपण? या मधल्या लाईनीत टाकला. आणि मग याचा पण सेंटर काढायचा आहे. बघा, आपण काय केलं आधी? इथून अशी सरळ इथं पॉईंट दिला, इथून एक रेष ओढली, इकडनं एक रेष ओढली. ठीक आहे. मग आपण 16.5चा काय केलं? 4th भाग काढला. तर किती आला? 4.1 आला. तर 4.1वर मार्क केला. ठीक आहे. मग याचा सेंटर काढा. हा असंच पकडून इकडनं पण असाच सेंटर द्या. हा सेंटर इकडनं पण द्या. ठीक आहे. आता आपल्याला हा पूर्ण असा गोल आकार देऊन द्यायचा आहे. आधी डॉट 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 द्यायचं. तुमचा आकार छान येते. असं परफेक्ट मेजरमेंट मैत्रिणींनो कोणीच नाही सांगत. मी तुम्हाला जे कटिंग करते तेच सांगते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपल्याला हा गोल आखून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही झाली अम्ब्रेला स्लीवची कटिंग. तुमचा जो आर्महोल गोलाई असेल 17 असेल त्याचा 4था भाग काढायचा आहे आर्महोल गोलाईचा. ब्लाऊजचा आर्महोल गोलाई मोजायची, नाही तर अंगावरून माप घ्यायचा, मुंडा मोजून घ्यायचा पूर्ण गोलाई. 17 येत असेल 17, 18 येत असेल तर 18. आपल्याला काय कशानं भाग करायचा आहे? 4thनं भाग करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण हे कट करू. बघा मी कसं कट करत आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा गोल निघला पाहिजे. ठीक आहे. तर बघा,
ही झाली अमरेला स्लीवची. आपण इथून असं असं जोडत आणायचं ब्लाऊजला. ठीक आहे. तुम्हाला माझी हे कटिंग कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.